नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांची SIT कडून 6 तास चौकशी। संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, संतांकडे वाकड्या नजरेने पाहिले तर कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा इशारा। अशोक खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा थेट सहभाग, माहिती मिळाल्यावर खरातला मारून टाकतील, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा खळबळजनक दावा। आणि विजय तामिळनाडूचे 9वे मुख्यमंत्री बनले, पहिला आदेश 200 युनिट मोफत वीज। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आपल्या लाडक्या लेकीचे आयुष्य वाचवण्यासाठी एका मातेने किडनी दान करून तिला पुनर्जन्म दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील लड्डा परिवारातील ज्ञानेश्वरी हिच्या वयाच्या 9व्या वर्षी म्हणजेच 2018 साली दोन्ही किडनी निकामी झाल्याचे निदान झाले होते। तेव्हापासून तिला दिवसाला 10 ते 11 गोळ्या खाव्या लागत होत्या। शारीरिक आणि मानसिक त्रास असूनही ज्ञानेश्वरीने इयत्ता 10वी पर्यंतचे शिक्षण जिद्दीने सुरू ठेवले, मात्र सततच्या डायलिसिसमुळे तिची प्रकृती खालावत होती। ज्ञानेश्वरी 14 वर्षाची असताना डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले। त्यावेळी किडनी डोनरचा शोध सुरू झाला, मात्र डोनर मिळत नसल्याचे पाहून आई सारिका विष्णू लड्डा वय 42 वर्षे यांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी स्वतःची किडनी देण्याचा निर्णय घेतला। दरम्यान सारिका यांनी तयारी दर्शविल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय चाचण्या, किडनी मॅच होते का हे तपासणे, इतर बाबी सुरू झाल्या। सर्व अहवाल योग्य असल्याचे पाहून नंतर प्रत्यारोपणाचा निर्णय घेण्यात आला। दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कमल नयन बजाज हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अजय ओसवाल, डॉक्टर पंकज भन्साळी, डॉक्टर समीर महाजन आणि त्यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आणि एका आईने आपल्या लाडक्या लेकीला पुनर्जन्म दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। बीड शहरातील नागरिकांना दैनंदिन हवामानाची माहिती मिळावी यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवामानाची माहिती देणारा LED स्क्रीन लावण्यात आला असून त्यामुळे बीड शहराच्या वैभवात भर पडली आहे। तर बीड शहरातील नागरिक पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर जाताना आणि येताना कौतुकाने या LED स्क्रीनचे निरीक्षण करत असल्याचे आढळून येत आहे। माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील एका वेश्या व्यवसाय अड्ड्यावर दिंद्रुड पोलीस व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीड यांनी संयुक्तरित्या धाड टाकून 3 महिलांची सुटका करून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोघांना जेरबंद केले आहे। दिंद्रुड पोलीस ठाणे हद्दीतील तेलगाव येथील साखर कारखाना परिसरात वेश्या व्यवसाय चालू असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे दिंद्रुड पोलिसांसह बीड AHTU टीमने शुक्रवारी संयुक्तरित्या धाड टाकली असता वेश्या व्यवसाय करणाऱ्या 3 महिलांची सुटका करून हा वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या मीना सूर्यवंशी व अनंत कोथिंबिरे या 2 आरोपींना अटक करण्यात आली। ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली API महेश भोसले, PSI पल्लवी जाधव व पवन सिंग जंघाले यांच्या टीमने मिळून केली। दरम्यान आरोपींना धारूर न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती प्राप्त होत आहे। बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री शैलेश फडशे यांना 2 जणांनी त्यांच्या केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मुख्याधिकारी हे आपल्या दालनात नेहमीप्रमाणे कामकाज करत असताना शेख निजाम अमीन व शेख इम्रान निजाम हे 2 जण राहणार मसरतनगर बीड या दोघांनी फडशे यांच्या केबिनमध्ये घुसून मोठमोठ्याने त्यांना शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून गेले, तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला। या प्रकरणी दोन्ही इस्मांवर गुन्हा दाखल करण्यात यावा असे पत्र मुख्याधिकारी फडशे यांनी दिनांक 7 मे 2026 रोजी बीड शहर पोलिसांना दिलेले आहे। त्यामध्ये त्यांनी त्या दोघांनी केबिनमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे। परंतु या प्रकरणात पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही। एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्र देऊनही
3 दिवस उलटूनही कारवाई होत नसल्याने बीड शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान या प्रकारामुळे बीड शहरात एकच खळबळ उडाली असून थेट मुख्याधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत असतील आणि मुख्याधिकारीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचे काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. बीड शहरातील महालक्ष्मी चौक जालना रोड येथे उभारण्यात आलेले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक आता भव्य आणि आकर्षक स्वरूपात साकार होणार असून या चौकाच्या सुशोभीकरण व विकास कामास IRB तसेच नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून अखेर हिरवा कंदील मिळाला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील वरपे पाटील यांनी दिली आहे. वरपे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून दिनांक 14 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता नारळ फोडून प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. सुमारे 1 वर्षभरापूर्वी स्वप्नील वरपे पाटील यांच्या संकल्पनेतून व शिवप्रेमी तुषार मस्के, गोपाल सवाशे, हरी शिंदे, ऋषी खुटाळे, अभि खांडे, रमेश नाटकर, राजकुमार यादव, श्याम कोटेकर, सूरज वखरे, कृष्णा राऊत, माऊली लव्हाळे, जयंत वाघ, अभिषेक काठवडे, समा मुंजाळ, अभिषेक सवाशे, पप्पू शेळके, शंकर चव्हाण, ईश्वर नवले तसेच बीड शहरातील युवकांच्या पुढाकारातून हे स्मारक उभारण्यात आले होते. त्यानंतर स्मारक परिसराचे सुशोभीकरण तसेच संरक्षण भिंत आणि वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियोजन व्हावे यासाठी स्वप्नील वरपे पाटील व त्यांची टीम सातत्याने प्रयत्नशील होते. या स्मारकामुळे बीड शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार असून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची प्रेरणा युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कामही या स्मारकाच्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान या कामासाठी सातत्याने प्रयत्न करणारे स्वप्नील वरपे पाटील व त्यांच्या सर्व युवा सहकार्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. माजलगाव तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय भोळसर अल्पवयीन मुलीवर तिच्याच 14 वर्षीय चुलत भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पीडित मुलगी ही 2 महिन्यांची गर्भवती राहिली असल्याचे समोर आले आहे. पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने सदर 15 वर्षीय भोळसर मुलीला माजलगाव शहरातील एका रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता सोनोग्राफीमध्ये ती 2 महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर येताच तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यानंतर माजलगाव येथीलच एका खाजगी रुग्णालयात पोलिसांना याबाबत कसलीही माहिती न देताच कायदेशीर प्रक्रियेविनाच तिचा गर्भपात करण्यात आल्याचेही उघड झाले आहे. सध्या पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून तिला पुढील उपचारासाठी बीड येथे हलवण्यात आले आहे. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन मुलाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. PSI संदीप राठोड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान कायदेशीर परवानगीशिवाय गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचा पोलिसांनी शोध घेत सदर डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित डॉक्टर महिला असून पोलिसांच्या कारवाईनंतर त्या डॉक्टरची प्रकृती बिघडल्यामुळे त्या महिला डॉक्टरला बीड येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची ही माहिती पोलिसांकडून समजत आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.